हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? आज आहे शनिवार, आहे की नाही? हे आमच्या इथे ना असे लोक येतात, काही विकायला येतात, भाजी विकायला येतात, भंगारवाले येतात, काय येतात, ते मध्ये मध्ये बोलताना येतात ना, फार राग येतो बघा. असे येतात, काय करायचं आता? त्यांचा पण धंदा आहे, त्यांनी नाही बोलडलं तर आपण कसे काय त्यांना भंगार देणार? एवढं पण खरं आहे. काय झालं सांगू का? वांग्याचं भरीत करते, तुम्हाला दाखवते. त्या दिवशीचं एक वांग आणलं होतं ना, ते राहिलं होतं, त्याचं भरीत करते. सांगायचं म्हणजे काय झालं, दरवर्षी आमच्या इथं ना गुढीपाडव्याला ना घरी, आमच्या म्हणजे माझ्या घरी, माझं जावई किंवा मुलगा म्हणा, काही म्हणा, आंबे आणायचे. ती काही वर्ष झाली, आता 8-9 वर्ष झाले आंबे आम्ही बाजारातून कधी आणलेच नाही. त्यांचंच तेच देवगडला जायचे आणि घेऊन यायचे. भरपूर आंबे, अशा आंब्याचं हे नाही, कारण का बिझनेस होता आंब्याचा त्यांचा. यावर्षी नाही केला त्यांनी, त्यांचं काही वैयक्तिक कारणामुळं आंबे आले नाही तर ट्रकच्या ट्रक आंबे यायचे आणि बिझनेस असायचा. पण आंबा एक नंबर, आंब्याला काही तोडच नाही. मग त्यांचे ठरलेले असायचे ना आंबेवाले, कुठून घ्यायचे, काय घ्यायचे. पण ते आता ह्या वर्षी नाही आणलं त्यांनी. तर खरंच मी स्वतः आंब्याला खूप मिस करते. देवगडचा आंबा एकच नंबर, खायला पण आणि आंबरसला पण, एवढं मात्र खरे. तर अभिजित, ह्या वर्षी तुमच्या आंब्याला मी खूप मिस करते. बघा ना, तुम्ही आंबे आणले नाही तर मी अजून आंबा एक पण नाही आणला. कळलं नाही महत्त्व कळतं माणसाला.